नर्मदे हर या ठिकाणी नानी अंबाजी मंदिर आहे। आपण दर्शनाला आलेलो आहे, तुम्ही बघू शकता ठिकाणी। उत्तर तटाचे शुलपाणी त्याच्या अगोदर हे मंदिर लागत असतं। नानी अंबाजी की जय हो। सीताराम नर्मदे हर। देवीचं मंदिर आहे या ठिकाणी। खूप सारा सुंदर असा परिसर आहे। गुफा पण आहे, प्रसिद्ध ठिकाण आहे आणि बघू शकता तुम्ही। ऊपर क्या है? ठिकाणी गुफा आहे। गुफेतून पाणी वाहत आहे। नदी असेल, नदी आहेत कुठली तरी। एक मंदिर आहे, पाताळेश्वर महादेव मंदिर बघा या ठिकाणी। हा झरणा होता इकडून। नर्मदे हर या ठिकाणी उत्तर तटाची शुलपाणी परिसर सुरू झालेला आहे। कुबेर धामवरून निघाल्याच्या नंतर गरुडेश्वर आणि गरुडेश्वरवरून निघाल्याच्या नंतर पंचमुखी हनुमान मंदिर हा परिसर लागतो। रस्त्याने येत असताना मध्यंतरी छोटे छोटे गावं लागतात आणि काजीवाडा किंवा काजीपुरा असं एक गाव आहे आणि शंकरवाववरून दोन रस्ते निघतात, एक बाहेरून आणि एक शुलपाणी परिसर। तर या शुलपाणीमध्ये काहीही अडचण येत नाही बघा। असा रस्ता एकदम कुठलाही प्रॉब्लेम नाही। जसं त्या शुलपाणीमध्ये बडवानी, घोंगसा, कुली त्या मार्गे आपण येत असताना रस्ते पहाडी परिसर असतो, पण उत्तर तटाला आणखी तर काही पहाडी परिसर इथं नाही आहे। हापेश्वर म्हणून एक महादेवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर बघणारच आहोत। पण इकडून येत असताना एकदम रस्ता मस्त आहे आणि घाबरण्यासारखं वातावरण काहीही नाही आहे। सर्व व्यवस्थित असल्यामुळं जे कोणी परिक्रमावासी आहेत त्यांनी शुलपाणी परिसरातून येणं अतियोग्य आहे। आणि तिकडचा जो परिसर आहे शंकरवाव या गावातून निघणारा, त्या रस्त्याने दोन रस्ते असल्यामुळे तिकडचा रस्ता लांब अंतराचा आहे आणि हा जो रस्ता आहे हा कोणतं गाव आहे?
नानी जोड़ोली गांव है। कहाँ पे आता है ये? इधर गुजरात में आता है ना? गुजरात में आता है, गुजरात में गुजरात बॉर्डर पे आता है ये, है ना? गुजरात में। और ये तुम परिक्रमा वासियों की कब से सेवा कर रहे हो? 3 साल का। क्या कोई सरकार की तरफ से आपको कुछ मिलता है? नहीं मिलता, अपने तरफ अपने जेब से ही लगाते हो सब? हाँ। चलो बढ़िया है, बहुत बढ़िया है। और क्या क्या करते हो सेवा में परिक्रमा वासियों की? रोटी बनाते हैं, चावल बनाते हैं, शाही बनाते हैं, शाही पानी के सेवा देते हैं। अच्छा। नर्मदे हर ये बाबा जी है, ये अपने जेब से पैसा खर्च करके परिक्रमा वासियों की सेवा करते हैं। और इनकी कुटिया छोटी सी है, इस कुटिया में ये बस ये हो गई इनकी कुटिया। इनका भाव इतना बढ़िया है कि परिक्रमा वासियों को किसी को भी 3 साल चाय पानी भोजन जो भी उसकी सुविधा रहती है उसके अनुसार वो काम करते हैं। बाकी इनको अगर सरकार की तरफ से कुछ मदद मिल जाए तो बहुत बढ़िया रहेगा, क्योंकि इनका मेन रोड पे ही आश्रम बना हुआ है, यहाँ से रोड लग जाता है। आप कुछ बताना चाहोगे बाबा परिक्रमा वासियों को या सरकार को कुछ? नहीं। अच्छा, सरकार तरफ से कोई नहीं मिलता। अच्छा, कोई मिलना चाहिए? मिलना चाहिए, आपकी ऐसी इच्छा है? ऐसा है, ऐसा। आप गरीब है। अच्छा, गरीब है, इसलिए सरकार तरफ से मिले तो परिक्रमा वासियों का सेवा देगा। और आपका जो आश्रम है, आपके पीछे भी आश्रम नहीं, आगे भी आश्रम नहीं है, जिसकी वजह से आपने यहाँ परिक्रमा वासियों को सेवा करने की इच्छा हुई आपको। हाँ। इसकी वजह से आपने ये आश्रम चालू किया है, लेकिन कोई दिक्कत आ जाती है। हाँ। जैसे कि आगे के आश्रम में कुछ अनुदान मिलता है शासन का, वैसा आपको भी मिलना चाहिए। हाँ। ऐसा। हाँ, ऐसा तो ठीक है, कोई दिक्कत नहीं। हाँ। हो जाए। नर्मदे हर। आपको परिक्रमा वासियों की सेवा करते वक्त कैसा लगता है? आनंद आता है, दिल खुल जाता है। अच्छा, नर्मदे हर या ठिकाणी परिक्रमा करत असताना उत्तर तटावरती आम्ही आलेलो आहोत। बघा, हे बघा परिक्रमावासी आहेत। नर्मदे हर। मग बाबा किती दिवसापासून परिक्रमा उचलली तुम्ही? 1 महिना झाला? अच्छा, कसं वाटतं मग? मस्त वाटतं, तब्येत वगैरे? नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। उत्तर तटाची झाडी लागलेली आहेत बघा इकडं। आणि सकाळपासून हा कुत्रा सुद्धा आमच्या सोबत आहे। 20 किलोमीटर झालंय तरी पण आमची साथ सोडत नाहीये। बघा, उत्तर तटाच्या झाडीमध्ये एकदम प्रसन्नमय वातावरण आहे, अजिबात भीती नाहीये। चालायला पण कुठला पहाड चढायची आवश्यकता नाही, रोड आहे प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी सावली, जागोजागी पाणी वगैरे पिण्याची व्यवस्था आहे। आश्रम थोडे कमी आहेत। नर्मदे हर। आश्रम थोडे कमी आहे। नर्मदे हर। आश्रम थोडे कमी आहेत, पण एकदम प्रसन्न वातावरण आहे। मैयाच्या किनाऱ्याने चालत असताना एकदम नयनरम्य वातावरण आहे, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी परिक्रमावासी चालत आहे आणि निसर्ग पण एकदम जसं की वृक्षवल्ली, आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुसोरे आळविती, या पद्धतीने जलतरंग पाठीमागे आम्हाला 1-2 नद्या लागल्या होत्या। आता या इथं पण समोर गेल्याच्या नंतर छोटे छोटे गावात नाही झरणे असतातच। आणि चालत असताना ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे काही पण इच्छा झाली तरी पण ती मैया इच्छा पूर्ण करत असते। बघू शकता तुम्ही, सगळा पहाडी परिसर आहे, पण जी दक्षिण तटावरचे शुलपाणी जंगल आहे। नर्मदे हर। तर हे शेवगाव तालुक्यामधले आहेत। पुढचे जे 2 परिक्रमावासी आहेत, नगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, भातोडगाव, जी दक्षिण तटावरचे शुलपाणी जंगल होतं। एवढा काही अवघड रस्ता नाही आहे, हा एकदम सोपा रस्ता आहे। आणि विशेष म्हटलं म्हणजे कुठलीही भीती नाही आहे उत्तर तटाच्या शुलपाणीमध्ये। आणि जे दुसऱ्या रस्त्याने जातात शंकरवावपासून, त्यापेक्षा हा रस्त्याचं अंतर कमी आहे। तर सगळ्या परिक्रमावासियांनी याच रस्त्याने यायला पाहिजे। चला, नर्मदे हर। हर। हे बघा, या ठिकाणी शुलपाणी आहे उत्तर तटाची। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। बघू शकता, थोडासा पहाड लागलेला आहे, पगदंडी पाऊलवाट, आणि या ठिकाणी एक नदी वाहत आहे। एवढ्या पहाडामधून सुद्धा एकदम असं खळखळाट पाणी वाहत आहे।
बघा, मैयाची कृपा, कुठल्या पाढातून काय कुठेही जा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाणीच दिसणार. एकदम थंडगार सावली, सगळं एकदम ओके मध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी परिक्रमा करत असताना, आम्ही विश्रांतीसाठी बसलेलो असताना एक परिक्रमावासी बाबा बोललेत की हे जे जसं की भिंतीला 7 घोड्यांचा फोटो चिपकवलेला असतो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही पाडी परिसर आहे. बघा या ठिकाणी ताडांचे झाडं आहेत, बघा साईडला पण आहेत. पण ह्याच्यामध्ये विशेष म्हटलं म्हणजे असं आहे की 7 ताडांचे झाडं एकाच ठिकाणी आले. बघा बघू शकता, एक मोजू शकता तुम्ही, 4 आणि 3 7. हे जे जसं की 7 घोड्यांचा फोटो भिंतीवर लावलेला असतो, तसंच हे 7 ताडांचं सुद्धा या झाडांचं या ठिकाणी काहीतरी विशेष आहे. पण महत्त्व आम्हाला माहिती नाही आहे. सहज एक विषय निघाल्याच्या नंतर आम्ही तो एक व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. नक्की कुणाला काही माहिती असेल तर नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करावा. चलो, नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता उत्तर तटाचे शूलपाणी. बघा कसा रस्ता आहे, एकदम ओके मध्ये. तिकडून दक्षिण तटाला शूलपाणी जंगल लागल्याच्या नंतर शूलपाणेश्वर महादेव मंदिर हे आहेत. तसंच या ठिकाणी उत्तर तटाला हापेश्वर महादेव मंदिर आहेत. ही शूलपाणीच आहेत आणि शूलपाणीचा परिसर आहे. तर पुढे आपल्याला हापेश्वर महादेव मंदिरात दर्शन होणार आहे भोलेनाथाचं. बघू शकता तुम्ही परिसर, अगदी त्या शूलपाणीसारखीच शूलपाणी आहेत. फक्त इकडं आहे तर पगदंडी नाही आहे, नाहीतर परिसर वगैरे तसाच आहे. इकडे रस्ता आहे. हा एरिया गुजरातमध्ये येतो अर्धा आणि थोडासा MP मध्ये येतो. आणि तिकडचा दक्षिण तटावरचा पूर्ण मध्य प्रदेशमधला एरिया आहे. बघू शकता तुम्ही, पाठीमागून परिक्रमावासी येत आहेत. नर्मदे हर.